शहापूर विधानसभा मतदारसंघातील वातावरण आता चांगलं ढवळून निघालेलं आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली, अजित पवार गट हा बाजूला झाला, त्यावेळेस मी अजित पवारांकडे जाणार नाही असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे दौलत दरोडा हे शरद पवार गटामध्ये सामील झाले. मात्र अगदी 2च दिवसामध्ये त्यांनी पलटी मारली आणि ते अजित पवारांच्या डेऱ्यामध्ये दाखल झाले. अजित पवारांकडे जाताना त्यांनी शब्द घेतला होता की मला शहापूर विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मिळालं पाहिजे आणि ते मिळालं तर मी तुमच्याकडे येतो. त्यावेळेस अजित पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हवाला देऊन त्यांना शब्द दिला होता. ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला तिकीट देतील असं अजित पवार म्हणाले होते. छाती ठोकून आमदारांचा पीए हा सगळं गावभर या सगळ्या खऱ्या गोपनीय गोष्टी असतात. मात्र बाई बाटली आणि पैसा याच्या आहारी गेल्यानंतर काय होतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे की जी गोष्ट देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि दौलत दरोडांमध्ये झाली होती, तिकीट कन्फर्म झालं होतं, ती आता बाहेर फुटली, ती पांडुरंग मोरांच्या कानावर गेली. आता जर अजित पवार यांच्याकडून जर आमदारांचं तिकीट हे कन्फर्म असेल तर मला तिकीट कसं मिळणार, मलाही पक्ष बदलावा लागेल असं वाटून पांडुरंग बरोबरांनी आता पक्ष बदलले. ते उद्याच, म्हणजे खरं तर त्याची ब्रेकिंग न्यूज याच चॅनलने केली होती. सगळ्यात आधी राजकीय माहिती ही याच चॅनलवरनं प्रसारित होते. त्याचप्रमाणे पांडुरंग बरोरा हे एकनाथ शिंदे यांना सोडूच शकत नाही असं ठामपणे सांगणारे आम्ही जेव्हा ही बातमी ब्रेक केली त्यावेळेस अक्षरशः तोंडावर पडले होते आणि आता तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होतोय. हे उद्याच पांडुरंग बरोरा हे शरद पवार यांच्या डेऱ्यामध्ये दाखल होत आहेत. खरं तर मागच्या वेळेस पांडुरंग बरोरा हे सिटिंग आमदार होते आणि तरी सुद्धा त्यांनी शरद पवारांना सोडलं. आता शरद पवारांना त्यांनी सोडल्यानंतर पांडुरंग बरोरांचा काटा काढण्यासाठी दौलत दरोडांचा वापर शरद पवारांनी अगदी अचूकपणे केला होता. आता दौलत दरोडांनी त्यांना फसवलंय. आता दौलत दरोडांचा काटा काढायचा असेल तर त्यांना पांडुरंग बरोडा हवेच होते. कारण जेव्हा शरद पवार शहापूरमध्ये आले त्यावेळेस जितेंद्र आव्हाडांनी दौलत दरोडांना 3 वेळा फोन केले, कार्यकर्तेही घरी पाठवले. शरद पवार शहापूरमध्ये आल्यानंतर ते दौलत दरोडांना भेटून नाशिककडे जाणार होते. मात्र दौलत दरोडा फोन ऑफ करून बसले आणि त्यांच्या या फोन ऑफमुळेच शरद पवारांच्या अगदी दौलत दरोडा डोक्यामध्ये फिट बसले. कोणत्याही परिस्थितीत हा आमदार होता कामा नये म्हणून शरद पवार राजनीती आखत होते आणि त्या सगळ्या त्यांच्या आखणीमध्ये पांडुरंग बरोरा हे फिट बसले. पांडुरंग बरोरांकडे निरोप गेले. पांडुरंग बरोरा तयारच होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ होकार दिला. शरद पवार आणि पांडुरंग बरोरा यांची अर्धा तास बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तिकीट कन्फर्म करून पांडुरंग बरोरांना ते उद्या प्रवेश देत आहेत. खरं तर पांडुरंग बरोबरांचा मागच्या वेळी जो निर्णय चुकला होता, म्हणजे राष्ट्रवादी सोडायला नको पाहिजे होती, त्यावेळी जो निर्णय चुकला होता तोच निर्णय यावेळेस चुकतोय का ही येणारी निवडणूक ठरवेल. कारण आत्ता या मतदारसंघाला हे दोन्हीही उमेदवार नको आहेत. म्हणजे यांना लोक वैतागलीत, कंटाळलीत, संतापलीत आणि त्यामुळे हे 2 उमेदवार म्हणजे त्याच्यामध्ये दौलत दरोडा हे कोणत्याही परिस्थिती यायला नको अशी लोकांची भावना होती. त्याच्यामुळं पांडुरंग बरोरांच्या बरोबर लोक होती, कार्यकर्ते होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे पांडुरंग बरोरांच्या बरोबर होते. म्हणजे पांडुरंग बरोरांचा शब्द हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुलासारखे खेळायचे, त्यांचे फोन उचलायचे, अगदीच त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या. हे सगळं होत असताना ते एकनाथ शिंदेना ओळखायला चुकले. म्हणजे किस्सा सांगतोय की ज्यावेळेस पालघर जिल्हा परिषदेमध्ये प्रकाश निकम यांना अध्यक्ष बसवायचं होतं त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही राजकारण केलं ते जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असं कुठेही घडलेलं नाही. म्हणजे प्रकाश निकम यांच्या पाठीशी त्यांची पत्नी आणि ते हे 2च मतं त्यांना मिळाली असती
आणि तरीही ते अध्यक्ष झाले. कारण ते पहिल्यांदा एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले होते, तिथे प्रवेश घेतला होता आणि तुला मी अध्यक्ष करीन हा शब्द दिला होता. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नव्हती. कुठल्याही जिल्हा परिषदेच्या सदस्याने शिवसेना सोडली नव्हती, म्हणजे उद्धव गट सोडला नव्हता. एक 3-4 लोक जर सोडले तर एकनाथ शिंदे साहेबांकडे कुठलाही सदस्य नव्हता. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी प्रकाश निकम यांना कसं अध्यक्ष केलं याचं साक्षीदार मी स्वतः आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर ते नक्की पांडुरंग बरोरा यांना आमदार त्यांनी केलं असतं. दौलत दरोडांची मागची जी गेम केली, खरं तर पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीचे होते. दौलत दरोडा सलग 3 वेळा ते निवडून आले, आधी 3 वेळा ते आमदार होते आणि तरीही चौथ्या वेळेस दरोडांच्या पाठीशी मातोश्री असताना, म्हणजे त्याही घटनेचा मी साक्षीदार आहे की मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ही सगळी मंडळी दौलत दरोडांना तिकीट द्या म्हणून सांगत होते. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये दौलत दरोडांना तिकीट द्यायचंच नाही हे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं आणि ते करून दाखवलं आणि पांडुरंग बरोरांना घेऊन त्यांना तिकीट दिलं. आता शिवसेना नाराज झाली. पांडुरंग बरोरांनी त्याचा स्वभाव काही बदलला नाही आणि स्वभावामुळे त्यांचा पराभव झाला आणि दौलत दरोडांना लॉटरी लागली. खरं तर दौलत दरोडा पुन्हा आल्यानंतर दौलत दरोडा सुधारतील असं वाटलं होतं. मात्र दौलत दरोडा हे त्यांच्या पीईच्या एवढ्याही आहारी गेलेले आहेत की आता जो सगळा नंगानाच उघड झालेला आहे, मोठा भ्रष्टाचार उघड झालेला आहे. पीएनची घरं का भरली आणि कशी भरली याच्या ज्या खमंग चर्चा पूर्ण मतदारसंघामध्ये आहे, त्या सगळ्या चर्चा दौलत दरोडांनी वेळीच थांबवायला पाहिजे होत्या. मात्र त्या थांबवता आल्या नाहीत. 4 वेळा निवडून आले, 4 वेळा आमदार झालेत. त्याच्यामुळं असंघाशी संघ केला आणि त्यांचा पराभव हा 100% होणार हे दृष्टिक्षेपात आलं असतानाच पांडुरंग बरोरा यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये उडी घेतली. खरं तर हा जो मतदारसंघ आहे, शहापूर विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघाची जी वाट लागली, विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिला. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा मतदारसंघ आज ही खेड्यापाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणजे सलग इथे ज्या निवडणुका झाल्या त्या 9 वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. 45 वर्ष दरोडा आणि बरोरा हे दोघेच निवडून येत आहेत. म्हणजे तिसरा उमेदवार या मतदारसंघाने स्वीकारला नाही आणि तिथेच या मतदारसंघाचं चुकलं आणि त्याची फळं आज हा मतदारसंघ भोगतोय, या मतदारसंघातील जनता भोगते. म्हणजे आपण जर बघितलं तर 1980 ते 1985 जी निवडणूक झाली 1980ला, त्याच्यामध्ये यस काँग्रेसमधून, म्हणजे शरद पवारांनी त्यावेळेसही बंड केलं होतं, त्यावेळेस यस काँग्रेसमधून महादू बरोरा हे पहिल्यांदा 1980 मध्ये आमदार झाले. त्यानंतर 1985ला पुन्हा जी निवडणूक झाली तेव्हाही ते निवडून आले. म्हणजे सलग 2 वेळा ते यस काँग्रेसमधून निवडून आले. 1980 ते 1990 अशी 10 वर्ष सलग ते यस काँग्रेसचे होते. त्याच्यानंतर शरद पवार काँग्रेसमध्ये गेले 1990ला. त्यावेळेस 1990ला ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले महादू बरोबर आणि तेही निवडून आले. 1990 ते 1995 पर्यंत ते आमदार होते. सलग 3 वेळा ते आमदार होते. त्या आमदारांना पाडणं, त्यांचा पराभव करणं, म्हणजे पांडुरंग बरोरांपेक्षा महादू बरोरा हे कितीतरी पटीने ताकदवार होते, श्रेष्ठ होते, सगळ्यांना सांभाळून घेणारे होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. अशा माणसाला पाडणं हा जोक नव्हता. मात्र आनंद दिघे साहेबांनी ती गोष्ट करून दाखवली, ती किमया केली. दौलत दरोडा 0 होते, उचलून उभे केले आणि 1995ला ते निवडून आले. म्हणजे त्यावेळेस शिवसेना भाजपचं जे सरकार आलं त्या लाटेमध्ये दौलत दरोडांना कुठलंही कर्तृत्व नसताना आनंद दिघे साहेबांनी त्यांना आमदार बनवलं. आता पहिलीच 5 वर्ष खूप चांगली गेली. असे लफंगे ते पीए त्यांना भेटले नव्हते. त्याच्यामुळं ते सलग दुसऱ्यांदा म्हणजे 1999लाही ते निवडून आले, कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद होता, दिघे साहेबांची बांधणी होती. ह्या दोन्ही टर्म ते तिथे निवडून आले. त्याच्यानंतर 2004ला जी त्यांच्या डोक्यामध्ये हवा गेली होती ती हवा मतदारांनी उतरवली आणि 2004ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर महादू बरोरा हे निवडून आले. 2004 ते 2009 महादू बरोरा आमदार होते. पुन्हा मतदारसंघाला वाटलं यांना चेंज करावं म्हणून 2009च्या निवडणुकीमध्ये पुन्हा दौलत दरोडांना निवडून दिलं. दौलत दरोडा त्यावेळेस
आणखीन हवेत गेले म्हणून त्यांचीही हवा काढली आणि 2014ला पांडुरंग बरोरांना मतदारसंघाने विजयी केलं. ते 2019 पर्यंत होते. 19च्या निवडणुकीमध्ये जे काही घडलं, जे राष्ट्रवादीचा उमेदवार शिवसेनेत आणि शिवसेनेचा उमेदवार राष्ट्रवादी, त्याच्यामध्ये शहापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा तो मतदारसंघ आहे. त्यानंतर तिथे अगदीच एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालून प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून तिथे शिवसेना चांगल्या प्रकारे रुजवलेली आहे. त्यामुळं शिवसेनेने पुन्हा एकदा आपल्या जुन्या शिवसैनिकाला म्हणजे अर्थात दौलत दरोडांना सांभाळून घेतलं आणि ते 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून आले. ते सलग 4 वेळा ते निवडून आलेले आहेत. आता हे 1995 पासून 2024 पर्यंत ते आता आमदार राहतील, म्हणजे 4 वेळा. या शेवटच्या टर्ममध्ये म्हणजे 5 वर्षात पूर्ण होतं, त्याच्यामध्ये जे काही दौलत दरोडांनी केलं ते चॅनलवर न बोलण्यासारखं आहे, न सांगण्यासारखं आहे. म्हणजे कुठलाही माणूस असता तर त्यांनी त्याच्या पीएला चपलेने मारलं असतं, त्याला हाकलून लावलं असतं, किंवा पदावरून काढून तरी टाकलं असतं. म्हणजे आपला सर्वनाश होत असताना, आपली प्रचंड बदनामी होत असताना, आपल्या क्लिप्स व्हायरल होत असताना आपण पीएला सांभाळून ठेवतोय. इथेच दरोडांचा घात झाला. म्हणजे दरोडा कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार नाही अशी परिस्थिती होती. आत्ता मात्र तिथे पांडुरंग बरोरांच्या चुकीमुळे त्यांना पुन्हा एकदा लॉटरी लागेल की काय अशी शंका मनात असतानाच आता तिसरा पर्यायाच्या शोधात लोक आहेत. म्हणजे पांडुरंग बरोरा नको, पण दौलत दरोडा तर अजिबातच नको, या भूमिकेपर्यंत जनता आलेली आहे. आणि आता सलग 45 वर्ष दरोडा आणि बरोरा यांनाच आपण निवडून देतोय आणि त्यामुळे मतदारसंघाचा सत्यानाश लागलाय. आणि म्हणून आता उमेदवार बदलणं हे गरजेचं आहे. कारण हे दोघेही वाटेल तसे पक्ष बदलतात. म्हणजे दौलत दरोडा आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमधून शरद पवार गटात गेले, शरद पवारमधून अजित पवार गटात गेले, आणि आत्ता ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असतानाच तशा चर्चा होत्या की आपल्याला शिवसेनेचा पर्याय नाही, राष्ट्रवादी अजित पवारचा गट वगैरे काही लोक निवडून देणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्या अजित पवार गटातून ते निवडून येणं कधीही शक्य नाही. पहिली गोष्ट शिवसैनिक त्यांना स्वीकारणार नाहीयेत. दुसरी गोष्ट भाजप जो काही थोडाफार भाजपचे आहे शहापूरमध्ये तोही त्यांना स्वीकारणार नाही. आणि म्हणून ते शिवसेनेच्या जायच्या तयारीत होते. मात्र आत्ता शरद पवार गटामध्ये जाऊन पांडुरंग बरोरांनी ती खुर्ची अडवली, कारण तिथे तिकीट त्यांनी कन्फर्म करून घेतलंय. म्हणजे आत्ताचं पारडं जे आहे ते दौलत दरोडांपेक्षा पांडुरंग बरोरांचं जड होईल. कारण शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये दौलत दरोडांना जो काही अपमान शरद पवारांचा केला, जसे शरद पवारांच्या वरती सांगितलं त्याचं सगळं करावं, पण त्याचा अपमान कोणी करू नये. शरद पवारांच्या डोक्यामध्ये हा अपमान जातोय. शहापूरमध्ये येऊन आपला आमदार आपल्याला भेटत नाहीये, ज्याच्यासाठी आलोय तो आपल्याला भेटीसाठी येत नाही, आपले फोन उचलत नाहीये, फोन ऑफ करून बसलाय. आणि त्याच्यामुळं दौलत दरोडांचा कार्यक्रम हा पक्का झालेला आहे. मात्र शहापूरकर जनता खूप हुशार आहे. हे लोक आपल्याला गृहीत धरतायत, ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत, निवडून आल्यानंतर फक्त आपलीच घरं भरतायत, पीएनच्या तालावर नाचतायत, भ्रष्टाचार करतायत, बाई बाटली आणि पैशाच्या आहारी जात आहेत आणि मतदारसंघाची वाट लावतायत. हे सगळं डोक्यात ठेवल्यानंतर म्हणजे एक पांडुरंग बरोबर ते एक बरं आहे की त्यांना व्यसन नाहीये, म्हणजे ते दारू वगैरे काही पित नाहीयेत, त्यामुळे ते शुद्धीत असतात. म्हणजे नशेत काय बोलत नाहीत की संध्याकाळी 6 नंतर ते शुद्धीत असतात, ते फोन उचलतात. तो एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. पण आता त्यांनाही लोक स्वीकारतील असं वाटत नाहीये. आणि म्हणून शहापूरकर जनता जी आहे ही तिसऱ्या उमेदवाराच्या शोधात आहे. ते तिसरा उमेदवार किंवा तिसरा पर्याय नेमका काय आहे, तो फॉर्म्युला कसा असेल, तिसरा उमेदवार कसा जिंकू शकतो आणि काय करायला पाहिजे हे आपण पुढल्या भागामध्ये नक्की ऐकूया. पण तत्पूर्वी आत्ताच्या घडीला मतदारसंघ ढवळून निघालेला आहे आणि मतदारसंघामध्ये दरोडा आणि बरोडा नको याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.